एक तर मनोज जरांगे आणि धनंजय मुंडेचा कुठलाही अर्थार्थी संबंध येत नाही, परंतु मनोज जरांगेचं काय झालंय माहितीये का, धनंजय मुंडेचं नाव घेतल्याशिवाय पुढची राजकीय आणि सामाजिक पोळी भाजत नाही. कुठतरी त्यांना माल भेटत नाही, मालक खुश होत नाही आणि मालक खुश करण्यासाठी, खोके मिळवण्यासाठी सातत्यानं धनंजय मुंडेंनाच टार्गेट करायचं आणि कुठतरी धनंजय मुंडेंना टार्गेट केल्यामुळं आपण प्रसारमाध्यमांशी सातत्यानं प्रसारमाध्यमावर राहतो आणि आपल्या मालकाला सातत्यानं खुश करण्याचं काम त्याच्या माध्यमातून त्याला होत राहतं. म्हणून ते सातत्यानं धनंजय मुंडे यांना वेळोवेळी टार्गेट करण्याचं काम करतात. धनंजय मुंडे अक्षरशः जरांगेवर थुंकत सुद्धा नाहीत, परंतु जरांगे सातत्यानं जरा याच्या नावाने इवळण्याचं काम धनंजय मुंडेच्या नावाने करत राहत आहे. काळ यायचा काल होता, तो गेला. आता मध्ये जायचा वेळ आलाय असं देखील म्हणतात. आता मध्ये जायचा वेळ कुणाचा आला हे जरांगेला चांगलं माहिती, म्हणूनच जरांगे आता हे आंदोलनाचं खोटं नाटक करायचं सुरू आहे. खरं तर जरांगेचं आंदोलन संपलेलं जे काय मिळालं या आंदोलनामध्ये, खरं तर समाजातल्या लोकांनी जरांगेला बुटाडाने आणलं पाहिजे. आता नेमकं मिळालं काय मिळवलं ह्या आंदोलनामधून. आता जे खरे लोक बोलतात फक्त आता यांनी पाळीव काहीतरी लोक ठेवलेले किंवा ते त्यांच्या लोकांवर ट्रोल करण्यासाठी. आता ते त्यांचा केदार नावाचा कोण त्यांचा जुना सहकारी, त्यांनी सुद्धा सगळं सांगितलं काय मिळवलं आपण, परंतु त्यांचे सहकारी ते कुठतरी पाळीव लोक त्याच्यावर भुंकायला सोडलेत आणि त्या केदारला बदनाम करण्याचं काम करतो. जो बोलून त्याला बदनाम करायचं, परंतु समाजाला सगळं माहिती, फक्त समाज बोलत नसतो. समाज येणाऱ्या काळात बुटाडाने हानीन आणि काळ कोणाचा यायचा आहे हे सातत्यानं बदलत राहतं. जरांगे कोण आहे? जरांगे काय संविधानिक पदावर आहे का? फक्त आंदोलक आहे. आंदोलकांनी आपल्या लायकीप्रमाणे राहिले पाहिजे, आपल्या कुवतीप्रमाणे राहिले पाहिजे. उठलं की प्रत्येकाला दाब टाकायचा, प्रत्येक गोष्टीवर राजकारण आणि समाजकारणाची पोळी भाजवण्याचं जर सातत्यानं होत असेल तर तुमचा सुद्धा काळ गेलेलाच आहे. ज्यावेळी यांच्या खुनाच्या प्रकरणाचा विषय येतो तर तो अमोल खुने सातत्यानं सांगतोय की दोघांची नारकोटीज झाली पाहिजे. अमोल खुले सोबत बोल ना. अमोल खुने तुम्ही दोघं सोबत पत्रकार परिषद घ्या म्हटलं. अमोल खुने त्याच्यात सुद्धा तू बोधी बोलत नाही. उग काहीतरी तुला कोणी मारत नाही रे. तू अगोदरच निवळ म्हणजे मरण माग्या तूच आहेस आणि त्याच्यामुळं मरण माग्या माणसाला कोणी मारत नसतं. तुला मारून कोणी कशाला स्वतःचं वाटोळं करून घेईल. तुला म्हणजे चिलट चावलं तरी तू दवाखान्यात जाऊन पडतोस. त्याच्यामुळे तुला मारायची गरज नाही. तुझ्या कर्माने तू एक दिवस मारणारच आहे. त्यामुळे जरांगेला कोणी मारल, जरांगीच्या मारण्याच्या सुपाऱ्या कोणी देईन असं आमच्या लोकांमध्ये नाही, आमच्या नेत्यामध्ये नाही, आमच्या कार्यकर्त्यामध्ये नाही. जरांगेमध्ये तरी ती भिकार वृत्ती आहे की जो कोणी बोलल त्याच्या गाड्या जाळणे, त्या कोणा कार्यकर्त्यांचे दुकानं जाळणे, कोणाचे दुकानं फोडणे, कोणाला धमक्या देणे, मारहाण करणे, ही वृत्ती जरांगेच्या झुंडशाहीमध्ये, आमच्या ओबीसीच्या नेत्यामध्ये, ओबीसीच्या कार्यकर्त्यामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये अजिबात नाहीये. 29चं आंदोलन फक्त आता हे जे मागचं सगळं दिशाभूल झाली लोकांची आणि प्रत्येक वेळी काहीतरी सांगायचंय आमच्या 58 लाख नोंदी, 58 लाख नोंदी. आता पहिल्या दिवसापासून 58 लाखच नोंदी सांगताय. एकनाथ शिंदेने 58 लाख नोंदी दिल्या, मग तुम्ही काय केलं? एकनाथ देऊन काय केलं? शोधल्या म्हणतेत. मग आता 58 लाख नोंदी, परंतु त्या नोंदी व्हॅलिड झाल्या पाहिजे, त्या खऱ्या असल्या पाहिजे. एकनाथ शिंदेच्या प्रेशरमुळं कुठंतरी ह्या बोगस नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र म्हणजे बोगस नोंदीला सुद्धा व्हॅलिड तुम्ही करण्यासाठी प्रयत्न सातत्यानं केला असता, परंतु स्वतः एकनाथ शिंदे सीएम नसल्यामुळं कुठतरी आता ते होत नाहीत म्हणून कुठतरी प्रेशर करायचं. परंतु आता यांनी किती जरी व्हॅलिड केल्या तर राज्यामध्ये बोगस नोंदी उघड्या पडून जिल्हा परिषद सदस्यत्व असेल, नगर परिषद असेल, हे रद्द होण्याला सातत्यानं पाहायला मिळतंय. अनेक ठिकाणी हे प्रमाणपत्र रद्द व्हायला सुरुवात झाली आहे. काही दिवसापूर्वीच म्हणले की 58 लाख नोंदी कमी करण्याचं षडयंत्र सरकारकडून होते. काय खरे काय? नोंदी असल्या पाहिजे ना. नोंदी असल्या तर कमी कुठलाच करता येणार नाहीत. राज्यामध्ये मनोज जरांगेला जरी मुख्यमंत्री केलं तर नोंदी नसल्याच तर तुम्हाला त्या कुठून आणता येतील. आणि एखाद्या वेळेस 58 लाख नोंदी असल्या तर मनोज जरांगेचा बाप जरी सीएम असला तर त्या 58 लाख नोंदी कमी करता येत नसतील. ज्या असतील त्या देतील. फक्त आता मला तर वाटतं एकनाथ शिंदेच्या काळात 58 लाखांचं याला गाजर दिलं असेल, परंतु एकनाथ शिंदे सातत्यानं एकनाथ शिंदेचं यांनी उदो केलं. एकनाथ शिंदेकडून खोके मिळवले आणि एकनाथ शिंदेच ऐकण्याचं काम केलंय. कारण एकनाथ शिंदेच मुळात जातीवादी आहेत ना. काय आज बघा तुम्ही, एकनाथ शिंदेनी अभिजित दिपके नावाच्या तरुणानं देश गाजवला आंदोलनाच्या माध्यमातून. इमाने इतबारे आंदोलन केलं. त्या अभिजित दिपकेंना एकनाथ शिंदेचे मंत्री भेटले. एकनाथ शिंदेचे मंत्री संजय शिरसाट एक पाहुणा म्हणून, त्यांचे नातेवाईक म्हणून भेटले तर, आणि बच्चू कडू भेटले तर लगेच एकनाथ शिंदेचे आदेश आले त्या लोकांना किंवा त्यांना भेटायचं नाही कारण की ते भाजपच्या विरोधात बोलताय. मग हा भिकार जरांगे सातत्यानं मुख्यमंत्र्यावर गरळ ओकण्याचं, मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर, मुख्यमंत्र्याच्या आईवर, मुख्यमंत्र्याच्या मुलीवर एकदम गरळ गलिच्छ भाषेत टीका केली. त्यावेळेस एकनाथ शिंदे काय झोपले होते का?
म्हणजे तुम्ही तुम्ही तुमच्या जातीतला असलं की कसं ते हागरा असला तरी त्याला बळ द्यायचं, बिंडोक असला अक्कलशून्य असला तरी त्याला बळ द्यायचं. परंतु तुम्हाला दलितातला चालत नाही, ओबीसीतला चालत नाही, आदिवासीतला चालत नाही. हे सरासरी जरांगे आणि एकनाथ शिंदेपासूनच राज्याला माहीत झालंय. आणि येणाऱ्या काळात खरं तर मी तर म्हणतोय संजय शिरसाटांनी ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. संजय शिरसाटांनी डोक्यात घेतलं पाहिजे. संजय शिरसाट बिले बुडाला पाय लावून पडत होते आंतरवाली सराटीला जरांगीला जाऊन भेटण्यासाठी एकनाथ शिंदेच्या आदेशाने. अरे बा, मग तुम्ही तुमच्या आता पाहुण्याला भेटलेत तर मग एकनाथ शिंदेचा आदेश येण्याचं कारण काय? एकनाथ शिंदेने तर दोघांना आदेश दिलेत का भेटायचं नाही म्हणून. अमित शहा नाराज होते कारण की यांचं आंदोलन भाजपच्या विरोधात आहे. मग ह्या जरांगेचं आंदोलन कुणाच्या विरोधात आहे हे आता एकनाथ शिंदेने याचं उत्तर दिलं पाहिजे.